श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। कृष्णं वंदे जगद्गुरुं। कृष्णं वंदे जगद्गुरुं। गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंत कसा आहे? अत्यंत प्रेमळ आहे, अत्यंत कृपाळू आहे आणि अत्यंत निष्कपट आहे. तो सर्वांवर समत्वाने, एकत्वाने, प्रेमाने, आपुलकीने कृपा करतो. भगवंत कधीही भेदभाव करत नाही. तो कधीही कुणावर अन्याय करत नाही. आणि आपण सारे भगवंताचे अंश असल्यामुळे, त्याची लेकरं असल्यामुळे, ज्याप्रमाणे आई आपल्या लेकरांची काळजी घेते आणि आपल्या लेकरांना अत्यंत प्रेमाने वागवते, त्याप्रमाणे तो भगवंत अहोरात्र आपली काळजी घेत असतो. योगक्षेमं वहाम्यहम असं त्यांनी गीतेमध्ये आश्वासन दिलेलं आहे. आणि तो रात्रंदिवस आपल्या योगाची आणि क्षेमाची काळजी वाहत असतो. आता यातलं योग आणि क्षेम म्हणजे काय हे जरा आपण समजून घेऊया. योग म्हणजे भगवंताशी जुळवून घेणं. आपण सर्वजण भगवंताचे अंश असल्यामुळे या अंशांची म्हणजेच या जीवांची एक प्रकारे धडपड कायम चालू असते. एक प्रवास कायम चालू असतो आणि तो प्रवास भगवंताच्या दिशेने, त्याला प्राप्त करण्याच्या हेतूने, त्याच्यामध्ये विलीन होण्याच्या इच्छेने आणि या जन्ममरणाच्या चक्रातून सुटण्याच्या, मुक्ती पावण्याच्या हेतूने या सर्व जीवांचा प्रवास चालू असतो. दगड, धोंडे, माती हे अत्यंत क्षुद्र, त्याच्यानंतर गवत, छोटी छोटी झाडं, वनस्पती, मोठी झाडं, त्याच्यानंतर बारीक सारीक किडामुंगीसारखे जीव, त्याच्यानंतर पाय असणारे, इकडे तिकडे भटकणारे जीव, त्याच्यानंतर हवेमध्ये असणारे, पाण्यामध्ये असणारे, त्याच्यानंतर जमिनीवर असणारे आणि त्याच्यानंतर मनुष्य प्राणी. आणि म्हणून असं म्हटलं जातं, 84 लाख योनीतून फिरून आल्यावर, एवढ्या सगळ्या अनेक गोष्टीचा प्रवास करून आल्यावर आपल्याला भगवंताच्या कृपेने हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून या मनुष्य देहाचं उद्दिष्ट किंवा मनुष्य जन्माला आल्याचं सार्थक काय करून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. आणि आपल्या सर्वांचं उद्दिष्ट, लक्ष हेच असलं पाहिजे. निदान ज्यांचा संसार झाला आहे, जे आता रिटायर झालेले आहेत, जे आता 50च्या आसपास आहेत, त्यांचं तरी कमीत कमी हे लक्ष असावं. झालं आता, संसार झाला, मुलं बाळं झाली, त्यांची वाढ झाली,
ते स्वतंत्र राहू लागले, मुलांची लग्न झाली, सुना घरी आल्या. अरे आता तरी थांबा, अजून किती हाव करायची, अजून किती आवडीने आणि काळजीने संसार करायचा. नाही का. आमच्या गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य तुम्हाला सांगतो. ते म्हणतात, प्रपंच किंवा संसार हा करावा लागत नाही, तो आपोआप होतो. नाही का. जसं मूल लहान जन्माला आलं, त्याला काय आपण वाढवतो का? नाही, त्याची आपोआप वाढ होते. नाही का. ते हालायला लागतं, चालायला लागतं, बोलायला लागतं, डोलायला लागतं, झोपायला लागतं, उठायला लागतं. अहो या सगळ्या गोष्टी काय आपण करतो का? नाही. ही भगवंताची कृपा आहे, लीला आहे. त्याच्या इच्छेने योग्य वेळी योग्य त्या गोष्टी घडत असतात. जे अगदी नुकतंच जन्माला आलेलं मूल निश्चित पडलेलं असतं, त्याची हालचाल होत नसते. मग थोड्या वेळाने ते हालचाल करू लागतं. काही वेळाने त्याचे डोळे उघडतात, काही वेळाने हातपाय हलतात. मग ते हळूहळू हलू लागतं, पालथं पडू लागतं. मग ते रांगू लागतं, मग ते उभं राहू लागतं, मग त्याला पाय फुटतात, मग ते चालू लागतं, मग ते मोठं होतं. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करतो आहे? काहीच करत नाही, ते आपोआप घडतं. तसं रोजच्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला सुख येतं, दुःख येतं. हे काय आपण आणतो का? किंवा पाऊस पडतो, ऊन पडतं, हे काय आपल्या इच्छेने होतं का? समजा मला आज फार उकडतं आहे, पाऊस यावा असंच मला कितीही जरी वाटलं तरी येणार आहे का? नाही येणार. आणि मला आता पाऊस नको, मला त्या पावसाचा कंटाळा आला आहे, आमच्या घरात पाणी शिरलं आहे, पाऊस नको असं म्हणून पाऊस थांबणार आहे का? नाही थांबणार. म्हणजे हे सारं जे काही घडतं आपल्या आयुष्यामध्ये, सुख येणं, दुःख येणं, ऊन पडणं, पाऊस येणं, दिवस होणं, रात्र होणं, या सगळ्या गोष्टी भगवंताच्या कृपेने, इच्छाने आणि सामर्थ्याने होतात. म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात की हे सगळं संसार, प्रपंच तो भगवंत चालवत असतो. नाही का. आपण उगीचच म्हणतो माझा संसार, माझं घर, माझी बायको, माझी मुलं. अरे आपलं काय आहे या जगात? नाही का. अहो येताना आपण उघडे नागडे आलो आहे, जातानाही उघडे नागडेच जायचं आहे. एक साधं अंगावरचं वस्त्रसुद्धा आपल्याबरोबर येणार नाही आहे, जन्माला येताना घेऊन आलेलो नाही आहे. साधी चिंधीसुद्धा, साधी टाचणीसुद्धा आपल्याला नेता येत नाही. मग हा पसारा का वाढवतो आपण? का या प्रपंचात अडकतो? का या जीवनामध्ये आपण गुरफटतो? निदान आता तरी विचार करा. आणि आपल्याला देवाने हा जो मनुष्य देह दिलेला आहे, याचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर सर्व संग परित्याग करून एकांतामध्ये राहून त्या भगवंताचं चिंतन मनन करा, त्याचं स्मरण करा, तेच कामी येणार आहे. आमच्या गोंदवलेकर महाराजांनी एक गोष्ट सांगितली, मेल्यानंतरसुद्धा आपल्याबरोबर येणाऱ्या 4 गोष्टी असतात. एक म्हणजे आपलं कर्म आणि त्याची भोगावी लागणारी फळं. दुसरं म्हणजे आपल्या मनाचं वासना किंवा इच्छा, ज्या पुढच्या जन्मी कॅरी फॉरवर्ड होतात. तिसरं म्हणजे आपण केलेला पुण्य संचय, आपण केलेलं भगवंताचं जे काही आहे भक्ती, तेही कॅरी फॉरवर्ड होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यावर असणारी गुरूंची कृपा. आपले आईवडील जे असतात ते या जन्मापुरते असतात, परंतु गुरु जे असतात ते आपल्याला पूर्णपणे भगवंताची प्राप्ती होईपर्यंत, पूर्णपणे आपल्याला मोक्ष मिळेपर्यंत ते आपली साथ सोडत नाहीत. आणि म्हणून बघा काय आश्चर्य आहे, इतक्या दिवसाच्या प्रवचनामध्ये मी कधीही सुरुवातीला श्लोक म्हटला नव्हता. आणि आज मी कृष्णं वंदे जगद्गुरु हा श्लोक म्हटला आणि न कळतपणे गुरूंचा महिमा सांगू लागलो, माझ्या मुखातून ते बाहेर येऊ लागलं. हा मी विचार केलेला नाही किंवा हे बोलायचं ठरवलेलं नाही. तर गुरु काय करतो
गुरुची आवश्यकता काय, हे आपोआप माझ्या मुखातून बाहेर पडू लागलेलं आहे आता. आणि भगवान श्रीकृष्ण या संपूर्ण विश्वाचा आदी गुरु आहे किंवा सुरुवातीचा गुरु आहे, पहिला गुरु आहे. त्याच्यानंतर आपली आई नाही का, मातृदेवो भव, ही आपली पहिली घरातली गुरु असते. त्याच्यानंतर पितृदेवो भव, आपले वडील हे दुसरे गुरु असतात. मग आचार्य देवो भव, आपल्या आयुष्यामध्ये अनेक शिकवणारे शिक्षक येतात. अनेक कला, अनेक गोष्टी ते आपल्याला शिकवतात नाही का. अनेक विषय ते आपल्याला शिकवतात, इतिहास, भूगोल, गणित, मराठी. ते सर्व आपले शिक्षक हेही गुरु आहेत. त्याच्यानंतर आपल्या जीवनामध्ये अनेक व्यावहारिक गुरु येतात, ते व्यवहार कसा करावा शिकवतात. आणि सर्वात शेवटी येतात ते सद्गुरू. आणि सद्गुरू हे आपल्याला अनेक जन्मापासून प्राप्त झालेले असतात आणि योग्य वेळ आली की ते आपल्या आयुष्यामध्ये येतात. आता समजा एक उदाहरण म्हणून घेऊया. मी गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतलेला आहे आणि मी त्यांचा शिष्य झालेलो आहे नाही का. आणि गोंदवलेकर महाराजांनी दिलेलं श्रीराम जयराम जय जयराम हे नाम मी घेतो आहे. मग आता मला सांगा, गेली 28 वर्ष मी नगरच्या क्षीरसागर महाराजांकडे जात होतो, त्याचं काय मग? त्याच्या आधी मी नाही का शेगावचे गजानन महाराज यांच्याकडे जात होतो, त्याचं काय? त्याच्या आधी मी नाही का स्वामी समर्थांकडे जात होतो, त्याचं काय? ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती करत होतो, तुकाराम महाराजांची भक्ती करत होतो, एकनाथ महाराजांची करत होतो, त्याचं काय? म्हणजे कसं असतं बघा की अनेक माणसं, अनेक गुरु असतात आणि आपण सर्वांकडे जात असतो, पण शेवटी कृपा मात्र आपल्या त्या ठरलेल्या गुरूंचीच होते. आणि मग आपण त्यांच्याशी एकरूप होतो म्हणा, किंवा एका जागी स्थिर होतो म्हणा, किंवा त्या गुरूंचं साधन करू लागतो म्हणा. म्हणजे पूर्वी आपण कितीही काहीही जरी केलेलं असलं, कुणाकडेही जरी गेलेलो असलो, तरी आपल्या आयुष्यामध्ये योग्य वेळी योग्य सद्गुरू येतो आणि त्याचाच आपल्याला अनुग्रह होतो आणि तिथूनच आपल्या खऱ्या साधनेची सुरुवात होते. हे पटण्यासाठी किंवा हे समजण्यासाठी तुम्हाला एक व्यावहारिक उदाहरण देतो, म्हणजे अगदी लगेच तुमच्या लक्षात येईल. समजा एखादी मुलगी वयात आली, तरुण झाली, तिच्या आईबापांना तिचं लग्न करावं अशी काळजी लागते आणि म्हणून त्या काळजीपोटी त्या मुलीला अनेक ठिकाणी दाखवण्याचा प्रसंग घडतो. अगदी असं लक्षात घ्या, 40-50 ठिकाणी तिला दाखवलं आणि 41व्या ठिकाणी ती पसंत पडली. याच्या मागचं रहस्य समजून घ्या. कारण का माहिती आहे का, की 41वा जो पुरुष असतो तोच तिचा नवरा म्हणून भगवंताने ठरवलेला असतो आणि तो जोपर्यंत तिच्या आयुष्यात येत नाही तोपर्यंत तिला कितीही जणांना दाखवलं तरी एकतर तिला ते आवडत नाही किंवा त्यांना ती आवडत नाही आणि म्हणून सगळीकडून नकार येतो. आणि ज्या वेळेला योग्य वेळ येते, योग्य माणूस तिच्या समोर येतो, तेव्हा ज्याला आपण दिल की घंटी बजणे म्हणतो, तिची दिल की घंटी बजते आणि मग तिला तो आवडायला लागतो. किंवा लव ॲट फर्स्ट साईट असं काहीतरी होतं आणि पाहता क्षणी ती आवडते आणि पाहता क्षणी तिला तो आवडतो आणि मग लग्न ठरतं. म्हणजे हे जे काही घडतं
ते पूर्वलिखित असतं, विधी लिखित असतं. तुमच्या कर्मांवर ते अवलंबून असतं किंवा तुमच्या ऋणानुबंधांवर ते अवलंबून असतं. आणि योग्य वेळेला तो माणूस तुमच्या आयुष्यात येतोच. तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. फक्त धीर धरा हेच आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतं ते भगवंताच्या इच्छेने घडतं हे जर आपण मान्य केलं तर आपल्याला कुठल्याही प्रसंगाचं, कुठल्याही गोष्टीचं सुखही वाटणार नाही आणि दुःखही वाटणार. हे एक फार मोठं रहस्य मी तुम्हाला या निमित्ताने सांगतोय की एखादी गोष्ट अशी का घडली, कारण ते माझ्या प्रारब्धात नव्हतं म्हणून घडली. आणि हीच का घडली, कारण ते माझं प्रारब्ध होतं, नाही का. जरी मला हेमा मालिनी आवडत असली, जरी मला श्रीदेवी आवडत असली, जरी मला रेखा आवडत असली, तरी माझं लग्न भाग्यश्री जोशीशी झालेलं आहे. का? कारण माझ्या प्रारब्धामध्ये तीच आहे. आणि ती जोपर्यंत माझ्या आयुष्यात येत नाही तोपर्यंत किती हेमा मालिनी येऊ दे, श्रीदेवी येऊ दे, अजून कोणी येऊ दे, त्यांचं माझं जमत नाही. आणि यालाच आपण ऋणानुबंध म्हणतो. आणि हे ऋणानुबंध भगवंताने ठरवलेले असतात आणि त्याप्रमाणे गोष्टी घडतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. ये बाबा.